से अनुरोध है, तालियों में कंजूसी ना किया करे प्लीज। आपकी तालियां हमारे विद्यार्थियों का मनोबल होती हैं और ये तालियां ही हमें आगे और अच्छा काम करने के लिए प्रोत्साहित करती हैं। सो प्लीज इसमें कोई कंजूसी ना करें। एक बार इन बच्चों के लिए स्काउट क्लब के साथ तालियां बजाइए प्लीज। शब्द सुमनों के साथ स्वागत के बाद अब बारी है स्वागत और सत्कार की हमारे मान्यवरों के। आज के कार्यक्रम के उद्घाटक आदरणीय श्री संजय जी गंभीरे सर, जो कि संकल्प विद्या मंदिर के मार्गदर्शक और हर समय हमारे साथ खड़े रहते हैं। इनका सत्कार करने हेतु आदरणीय चोले सर से मैं अनुरोध करूंगी कि वो आदरणीय संजय जी गंभीरे सर का सत्कार करें। आदरणीय संजय जी गंभीरे सर नवनिर्वाचित नगर सेवक के साथ साथ आज के कार्यक्रम के अध्यक्ष और हमारे मार्गदर्शक। सॉरी, सीक्वेंस में थोड़ा सा चेंज। माननीय श्री डॉक्टर ओम प्रकाश जी शेटे सर आज के कार्यक्रम के अध्यक्ष, कर्तव्य दक्ष अधिकारी, उत्तम प्रशासक और अंबाजोगाई शहर में सिर्फ अंबाजोगाई शहर में ही नहीं तो पूरे महाराष्ट्र में अपनी एक अलग पहचान रखने वाले आरोग्य दूत के नाम से संबोधित किए जाने वाले आज के कार्यक्रम के अध्यक्ष, आयुष्मान भारत समिति के जो प्रमुख हैं आदरणीय श्री ओम प्रकाश जी शेटे सर, इनका स्वागत आदरणीय चोले सर के हाथों से होगा। आदरणीय चोले सर सचिव संकल्प विद्या मंदिर अंबाजोगाई से अनुरोध है कि वो आदरणीय शेटे सर का स्वागत और सत्कार करें। कार्यक्रम के मुख्य अतिथि हैं माननीय श्री डॉक्टर प्रकाश जी शेटे सर। अत्यंत ही बिजी शेड्यूल होने के बावजूद यहाँ पर हम सभी के आग्रह को स्वीकार करते यहाँ पे सर ने जो है अपने बिजी शेड्यूल से थोड़ा सा समय निकाला है। सर का हार्दिक हार्दिक स्वागत है संकल्प विद्या मंदिर की तरफ से। अब बारी है आज के कार्यक्रम के उद्घाटक, कार्यक्रम के अध्यक्ष, नवनिर्वाचित नगर सेवक माननीय श्री संजय जी गंभीरे सर के स्वागत की। आदरणीय चोले सर से अनुरोध है कि माननीय श्री गंभीरे सर का स्वागत करें। आदरणीय चोले सर से अनुरोध है माननीय श्री गंभीरे सर का स्वागत करें। माननीय संजय जी गंभीरे सर नवनिर्वाचित नगर सेवक, कर्तव्य दक्ष नगर सेवक, और उनको अंबाजोगाई शहर में पहचान की कोई आवश्यकता नहीं है, हर कोई पहचानता है। हर समय हमारे मार्गदर्शन के लिए और जनता के हित के लिए खड़े रहने वाले आदर्श नगर सेवक के रूप में जाने जाते हैं माननीय संजय जी गंभीरे सर। आज के कार्यक्रम के अध्यक्ष। अब बारी है स्वागत के क्रम में माननीय श्री दिनेश जी भरड़िया सर, इनका सत्कार संकल्प विद्या मंदिर की मुख्याध्यापिका, आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती बड़े आर्यास मैडम करेंगी। मैडम से अनुरोध है कि श्री दिनेश भरड़िया सर का स्वागत करें। श्री दिनेश भरड़िया सर उपनगर अध्यक्ष अंबाजोगाई, कर्तव्य दक्ष उपनगर अध्यक्ष हैं, हमारे बीच में यहाँ पे उपस्थित हैं। तालियों के साथ सर का स्वागत किया जाए। मंच पर आसीन मान्यवरों के हाथों से आदरणीय चोले सर और चोले मैडम के हाथों से श्री दिनेश भरेड़ा सर का यहाँ पर स्वागत हो रहा है। आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि और हर समय हमें मार्गदर्शित करने वाले, जब भी संस्था में कोई प्रॉब्लम हो तो हमेशा हमारे साथ खड़े रहने वाले, सामाजिक क्षेत्र में एक अलग पहचान बनाने वाले संस्थापक और अध्यक्ष राजा बंसीलाल जाजू
क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड अंबाजोगाई के संचालक आदरणीय श्री विशाल जाजू सर का स्वागत आदरणीय चोले सर के शुभ हाथों से किया जाएगा। चोले सर से अनुरोध है कि वो आदरणीय श्री विशाल जाजू सर का स्वागत करें। आदरणीय श्री संदीप जी मोरे हमारे बीच में उपस्थित है। मोरिया हॉस्पिटल के संचालक जिन्हें किसी पहचान की आवश्यकता अंबाजोगाई शहर में तो नहीं है, प्रसिद्ध बाल रोग तज्ञ है। इनका सत्कार आदरणीय चोले सर चोले मैडम के हाथों से किया जाएगा। सर से अनुरोध है, मैडम से अनुरोध है कि कृपया वो आदरणीय मोरे सर का सत्कार करें। आदरणीय कराट सर मंच की तरफ प्रस्थान करिए, आप दिख नहीं रहे मुझे, प्लीज सत्कार के लिए तुरंत स्टेज की तरफ आइए। आदरणीय कराट सर। आदरणीय श्री डॉक्टर संदीप जी मोरे सर मोरिया हॉस्पिटल के संचालक जिन्हें किसी भी पहचान की आवश्यकता अंबाजोगाई में नहीं है, प्रसिद्ध बाल रोग तज्ञ है। आदरणीय चोले सर चोले मैडम के हाथों से उनका यहाँ पर सत्कार हो रहा है। माननीय श्री बंडू जी खांडेकर सर हमारे विद्यालय के सांस्कृतिक विभाग प्रमुख कुलकर्णी मैडम इनका स्वागत करेंगी। मैडम से अनुरोध है कि प्लीज मंच की तरफ प्रस्थान करें। ज्येष्ठ पत्रकार और देवदूत प्रतिष्ठान के अध्यक्ष हैं माननीय श्री बंडू जी खांडेकर सर। ज्येष्ठ शिक्षिका, इसके साथ ही साथ सांस्कृतिक विभाग की प्रमुख आदरणीय कुलकर्णी मैडम माननीय श्री बंडू जी खांडेकर सर का स्वागत करेंगी। माननीय श्री बंडू जी खांडेकर सर का यहाँ पर मंच पर स्वागत हो रहा है। अब बारी है उनकी जिनके मार्गदर्शन के बिना हमारा सुवर्ण रत्न पुरस्कार वितरण का कार्यक्रम ही अधूरा रहता है। आदरणीय श्री दगड़ू दादा लोमटे के सत्कार की सुवर्ण रत्न पुरस्कार वितरण समिति की जिम्मेदारी 14 सालों से जिनके कंधों पर है और हमेशा हमें मार्गदर्शित करने वाले आदरणीय श्री दगड़ू दादा लोमटे का जो है सत्कार आदरणीय श्री चोले सर और चोले सर के हाथों से ज्येष्ठ शिक्षिका शिंदे मैडम के शुभ हाथों से होगा। कृपया मंच की तरफ प्रस्थान करें, तुरंत प्रस्थान करें। आदरणीय चोले सर चोले मैडम ज्येष्ठ शिक्षिका शिंदे मैडम के शुभ हाथों से यहाँ पर इनका सत्कार। सुवर्ण रत्न पुरस्कार समिति के प्रमुख हैं आदरणीय श्री दगड़ू दादा लोमटे जिनका मार्गदर्शन हर समय हमें मिलता रहता है। तालियों में कंजूसी पालकगण बिल्कुल भी ना करे, हमें ऐसा लग रहा है कि तालियों में कंजूसी हो रही है। आदरणीय दगड़ू दादा लोमटे का मंच पर स्वागत हो रहा है। दादा को किसी पहचान की आवश्यकता नहीं है, हर समय तत्पर हर समय मार्गदर्शित करते रहते हैं। आदरणीय दादा का हार्दिक हार्दिक स्वागत है। अब बारी है आज के कार्यक्रम के प्रस्ताविक की। आज के कार्यक्रम का प्रस्ताविक संकल्प विद्या मंदिर की मुख्याध्यापिका कृतिशील उपक्रमशील मुख्याध्यापिका आदरणीय चोले मैडम के द्वारा प्रस्तुत किया जाएगा। आदरणीय चोले मैडम से अनुरोध है कि वो कार्यक्रम की प्रस्ताविक प्रस्तुति करने से पहले आपके सामने संकल्प विद्या मंदिर की एक माहिती पट यानी कि जानकारी यहाँ पर प्रस्तुत की जाएगी। आदरणीय श्री अंबाजोगाई शहराला शिक्षणाची मोठी परंपरा आहे। या शहरानं शैक्षणिक क्षेत्रात इसके लिए माफी चाहूंगी। योगदान दिलेलं आहे।
या शहरातील सर्वच शिक्षण संस्था या विद्यार्थी आदरणीय श्री LR सोळंके सर, संचालक साई पब्लिक स्कूल माजलगांव, इनका सत्कार करने हेतु आदरणीय चोले सर से अनुरोध करूंगी कि वो सोळंके सर का सत्कार करें। मंच पर उपस्थित आदरणीय श्री सोळंके सर, LR सोळंके सर संचालक हैं साई पब्लिक स्कूल माजलगांव के। कराड़ सर मंच पर नहीं है तो आदरणीय चोले सर के हाथों से ही यहाँ पर इनका सत्कार किया जाएगा। इसके बाद संकल्प विद्या मंदिर की माहिती पट यानी कि वीडियो आप सभी के सामने प्रस्तुत की जाएगी। आदरणीय सोळंके सर साई पब्लिक स्कूल माजलगांव के संचालक है। एक बार जोरदार तालियों के साथ हमारे मान्यवरों का स्वागत किया जाए। अब बारी है संकल्प विद्या मंदिर, जिसे आप सभी SBS के नाम से जानते हैं, उनके माहिती पट यानी की वीडियो दिखाने की। अंबाजोगाई शहराला शिक्षणाची मोठी परंपरा आहे। या शहरानं शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं योगदान दिलेलं आहे। या शहरातील सर्वच शिक्षण संस्था या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देत असतात। अशा या शिक्षण पंढरीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्रपणे परिश्रम घेणारी शाळा म्हणजे संकल्प विद्या मंदिर होय। संस्थेचे कार्यवाह प्राध्यापक कैलास चोले व मुख्याध्यापिका सौ रेखा कैलास चोले बडे यांच्या संकल्पनेतून या संस्थेची उभारणी झाली। 35 विद्यार्थ्यांपासून शाळेचा प्रवास सुरू झाला। या शाळेतून सेमी आणि इंग्रजी माध्यमाचं शिक्षण दिलं जातं। सातत्यानं शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत उपक्रमशील शाळा म्हणून नाव लौकिक प्राप्त केला। कोविड काळामध्ये तयार केलेल्या स्वाध्याय अभ्यासाची शिक्षण विभागानं दखल घेऊन त्याचं अनुकरण इतरांनी करावं असं सूचित केलं। तत्कालीन गट शिक्षण अधिकारी स्वर्गीय चंदन कुलकर्णी व रंगनाथ राऊत, केंद्र प्रमुख श्री कमलाकर कापसे, श्री उत्तरेश्वर मिटकरी यांच्या हस्ते संकल्प संस्थेचा सन्मान करण्यात आला। शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल आणि दिलेल्या योगदानाबद्दल शाळेचे कार्यवाह प्राध्यापक कैलास चोले व मुख्याध्यापिका सौ रेखाताई चोले बडे यांचा स्वामी विवेकानंद युवा गौरव, सिंधुताई सपकाळ आदर्श शिक्षिका तसंच आदर्श मुख्याध्यापिका म्हणून शिक्षक आमदार विक्रम बाप्पा काळे, दीपक नागरगोजे, दत्ता मामा बारगजे यांच्या हस्ते सन्मान झालेला आहे। शाळेच्या वतीनं गेल्या 7 वर्षापासून दर शनिवारी क्षेत्र भेट उपक्रम अंतर्गत विविध शैक्षणिक स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शिक्षण देण्याचा प्रयत्न राहिलेला आहे। तसंच अंबाजोगाई शहरातील कर्तृत्ववान लोकांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा या उद्देशानं आदर्श मुलाखत उपक्रमा अंतर्गत शहरातील असंख्य कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाच्या मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांनी एक वेगळा इतिहास रचला। या शाळेस शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन पाठीवर कौतुकाची थाप दिलेली आहे। उपक्रमशील शाळा म्हणून अंबाजोगाई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महोदय श्री कुणाल जाधव साहेब यांनीही शाळेला भेट दिलेली आहे। शिक्षणाबरोबरच अध्यात्माची व संप्रदायाची गोडी लागावी म्हणून आषाढी एकादशीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना वारकऱ्यांची वेशभूषा करून दिंडीचं आयोजन केलं जातं व त्यातून धार्मिक शिक्षणाचं महत्त्व सांगितलं जातं। आपल्या देशासाठी व राज्यासाठी ज्या महापुरुषांनी योगदान दिलेलं आहे त्यांच्या कार्याची महती ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे या उद्देशानं शासनाने निर्देशित केलेल्या सर्व जयंती, पुण्यतिथी, स्मृती दिन शाळेमध्ये साजरा करून त्या निमित्तानं मान्यवरांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं जातं, ज्यातून विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांच्या कार्याची माहिती व्हावी आणि त्यांचं अनुकरण केलं जावं यासाठी महत्त्वाचं ठरलं आहे। विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती आणि त्यांच्यामध्ये होत असलेला विकास हा क्षणोक्षणी पालकांपर्यंत पोहोचावा आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेत सुधारणा व्हावी यासाठी शाळेच्या खुल्या प्रांगणात पालक सभा आयोजित केली जाते व त्याद्वारे पालकांच्या प्रश्नांचं निराकरण केलं जातं। शाळेच्या उपक्रमांमध्ये केवळ विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानलं जातं, परंतु माता पालक यांनाही शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये समाविष्ट करून त्यांनाही शाळेच्या प्रवाहामध्ये आणण्याचा संस्थेचा प्रयत्न राहिलेला आहे। महिला भगिनींसाठी हळदी कुंकू तसंच इतर स्पर्धांचं आयोजन केलं जातं। स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्कॉलरशिप, ज्युनियर IAS, MTS, स्कॉलरशिप टॅलेंट सर्च अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये असंख्य विद्यार्थी हे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत।
शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थी वर्गाला केवळ अंबाजोगाई किंवा परिसराचं ज्ञान अवगत असल्यानं इतर ठिकाणची माहिती आणि महापुरुषांनी दिलेल्या योगदानाचं आकलन व्हावं यासाठी शैक्षणिक सहल आयोजित करून विद्यार्थ्यांना गड, किल्ले व अभ्यासक्रमातील महत्त्वाची स्थळं दाखवण्यात येतात. कार्यवाह प्राध्यापक कैलास चोले व मुख्याध्यापिका रेखाताई चोले बडे या दाम्पत्यानं सातत्यानं शैक्षणिक कार्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. अंबाजोगाई शहर व परिसरामध्ये ही शाळा विद्यार्थ्यांची आवडती शाळा बनली आहे. संकल्प विद्या मंदिर हे विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचं आवडतं मंदिर बनलं आहे. यासाठी संस्थेतील सर्व शिक्षक, कर्मचारी यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. ही संस्था आता व्यापक परिवार बनली आहे. याचा सर्वांना अभिमान वाटतो आहे. धन्यवाद. यहाँ पर उपस्थित पालकगण, इसके साथ ही साथ सुवर्ण रत्न पुरस्कार के मानकरी जो मंच पर आसीन हैं, सभी का मैं शब्द सुमनों से स्वागत करते हुए कार्यक्रम को आगे बढ़ाती हूँ. संकल्प विद्या मंदिर की जानकारी आपने माहिती पट के माध्यम से जान ली है, लेकिन इसके आगे की जानकारी कार्यक्रम की प्रस्तावना के माध्यम से आपके सामने प्रस्तुत की जाएगी. तो आज के कार्यक्रम की प्रस्तावना आदर्श, कृतिशील, उपक्रमशील और विद्यार्थी प्रिय मुख्य अध्यापिका श्रीमती चोले मैडम के द्वारा प्रस्तुत की जाएगी. आदरणीय चोले मैडम से अनुरोध है कि वो आज के कार्यक्रम की प्रस्तावना प्रस्तुत करें. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. अंबानगरीचे आराध्य व ग्रामदैवत असणारी माता योगेश्वरी चरणी मी प्रथम वंदन करते. आज आयोजित संकल्प विद्या मंदिर शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व स्वर्णरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. सन्माननीय विचारमंचावर विराजमान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमच्या संस्थेचे मार्गदर्शक तथा शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय काम असणारे लोकप्रिय नगरसेवकाची कर्तव्ये काय असतात हे अंबाजोगाईकरांना दाखवून देणारे सन्माननीय संजयजी गंभीरे सर, त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम असणारे समाजाने रुग्णांचा देवदूत यासह अनेक अशा पदव्या ज्यांना बहाल केल्या आहेत असे आयुष्यमान भारत समिती, महाराष्ट्र शासन याचे अध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रमुख अतिथी आदरणीय ओमप्रकाशजी शेटे साहेब, त्याचबरोबर युवकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे मनोहर अंबानगरीचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सन्माननीय दिनेशजी भराडिया सर, त्याचबरोबर राजा बन्सीलाल जाजू बँकेचे संस्थापक, आमचे मार्गदर्शक सन्माननीय विशालजी भैया जाजू, त्याचबरोबर बालरोग तज्ज्ञ तथा मोर्या हॉस्पिटलचे संचालक आदरणीय संदीपजी मोरे साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार तसेच आमच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असणारे संकल्प विद्या मंदिराच्या उभारणीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे आदरणीय बंडूजी खाडेकर उर्फ बप्पा, गेल्या 12 वर्षापासून आपल्या खांद्यावर या सुवर्णरत्न पुरस्कार समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी पेलणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक व साहित्यिक आदरणीय दगडूदादा लोमटे, त्याचबरोबर साई पब्लिक स्कूल शाळेचे संचालक आदरणीय सोळंके सर, त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनातून व नियोजनातून आमच्या संस्थेचा डोलारा उभा आहे असे आमच्या संस्थेचे सर्व आदरणीय चोले सर व ज्यांना या ठिकाणी सुवर्णरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे असे सर्व सन्माननीय आजच्या सत्कार मूर्ती, ज्यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य लाभतं व ज्यांच्या सहकार्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही व आमच्या संस्थेचा
जो डोलारा फुलत आहे, वटवृक्ष होत आहे, या वटवृक्षासाठी ज्या आमच्या सर्व फांद्या पसरल्या आहेत, आज सर्व संकल्प विद्या मंदिराचे उपस्थित असणारे सर्व पालकगण, आज संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गेल्या 14 वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत. तसेच या ठिकाणी त्याचाच एक भाग म्हणून आज शैक्षणिक कला पत्रकारिता या पुरस्काराचे वितरण आज या ठिकाणी होणार आहे. या पुरस्कार प्राप्त मान्यवरांसाठी मला म्हणावंसं वाटतं, जिद्द, कष्ट आणि चिकाटीची ही सुंदर सांगता, कष्ट, जिद्द आणि चिकाटीची ही सुंदर सांगता पुरस्कार रूपाने लाभली आज यशाची अचूक वाटा. पुरस्कार रूपाने लाभली आज यशाची अचूक वाटा. नतमस्तक मी त्या कष्टासमोर ज्यांनी घडवले हे सुवर्णक्षण. नतमस्तक मी त्या कष्टासमोर ज्यांनी घडवले हे सुवर्णक्षण. गौरवाच्या या सोहळ्यात सुखावले प्रत्येकाचे मन. गौरवाच्या या सोहळ्यात सुखवले प्रत्येकाचे मन. सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे मी मनस्वी अभिनंदन करते. तर आजचे पुरस्कार प्राप्त मान्यवर मध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं उत्तुंग काम आहे असे सन्माननीय अशोकजी केदार सर, त्याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रामध्ये ज्यांनी आपले आयुष्य खर्च केले आहे असे सन्माननीय अविनाशजी मोडेगावकर सर, त्याचबरोबर कला क्षेत्र म्हटलं की ऊर्जा निर्माण होते अशा कलाक्षेत्रामध्ये ही ज्यांनी एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे असे आजचे सन्माननीय दत्ता बनसोडे सर, त्याचबरोबर माझ्या भगिनी व उत्कृष्ट शिक्षिका शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं खरंच खूप उत्तुंग काम आहे अशा सन्माननीय श्रीमती रंजना जाधव मॅडम, या आजचे सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर आहेत. परत एकदा मी त्यांचं मनस्वी अभिनंदन करते. या संस्थेच्या माध्यमातून हा पुरस्कार का दिला जातो याच्या मागचं एक उद्दिष्ट आहे. या व्यक्तींची प्रेरणा घेऊन आमच्या या लहान लहान चिमुकल्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपले आदर्श व्यक्तिमत्व लहान वयापासून कसे घडवता येईल व त्याच पद्धतीने ज्यांनी लहान वयापासून त्यांची वाटचाल करावी, हा या पुरस्कार देण्यामागचा हेतू आहे. आज शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन, सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे आजचा हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा असतो. अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा हा दिवस वर्षभर अभ्यासाच्या ओझ्याखाली दाबून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना बाहेर काढण्यासाठी, त्यांच्यातील कलाकार शोधण्यासाठी स्नेहसंमेलन हे एक हक्काचे व्यासपीठ असते. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन नाही तर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना, आत्मविश्वासांना वाव देणे आणि त्यांचं व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे. आजच्या या आनंददायी कार्यक्रमात आमचे विद्यार्थी नृत्यांगना, गायक, अभिनेते, वक्त्यांच्या भूमिकेत तुमच्यासमोर येणार आहेत. तर त्याचे आपण मोठ्या उत्साहाने स्वागत करालच. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये वर्षभर काय केलं या कामाचा आराखडा मी आज थोडक्यात मांडणार आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कुठल्याही ओझं न लादता विद्यार्थ्यांना हसत खेळत व मनोरंजनात्मक शिक्षण देण्यासाठी ही शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली जाते. मान्यवर व पालकांना सांगण्यासाठी मला अत्यंत आनंद वाटेल की आता शासनाने जे जाहीर केलेलं आहे आनंददायी शनिवार, हा आनंददायी शनिवार आम्ही मागील 8 वर्षापासून राबवत आहोत. प्रत्येक शनिवारी बॅग आणायची नाही, फक्त विद्यार्थ्यांना त्या दिवशी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण कसं देता येईल हा उपक्रम मागील 8 वर्षापासून आम्ही संकल्प विद्या मंदिरमध्ये राबवत आहोत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फक्त शैक्षणिक किंवा पुस्तकी नॉलेज नेता त्या पुस्तकातून आपल्याला वेगवेगळ्या शैक्षणिक स्थळांना प्रात्यक्षिक नॉलेज कसे देता येईल यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये की आम्ही SRT कॉलेजमधली ब्लड बँक असेल, वॉटर प्युरिफिकेशन असेल, ऐतिहासिक स्थळं असतील अंबाजोगाई शहरालगत, अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देण्यासाठी भेट
भेट दिल्या जातात व प्रॅक्टिकल नॉलेज दिले जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऐतिहासिक गड किल्ल्याची माहिती मिळावी यासाठी यावर्षी 4 दिवसाची शैक्षणिक सहलसुद्धा आयोजित केली होती व ती अतिशय उत्साहामध्ये जवळपास एकूण 150 विद्यार्थी या सहलीमध्ये होते आणि ती सहल अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडली. या सर्व गोष्टीबरोबर विद्यार्थ्यांना सण समारंभ रूढी परंपरा याचंही महत्त्व कळावं किंवा हे धार्मिक सण कसे साजरे केले जातात याचं महत्त्व त्यांना पटण्यासाठी हे सण समारंभ साजरे केले जातात. विद्यार्थ्यांना घडवताना शिक्षक व शाळेची भूमिका तर महत्त्वाचीच, परंतु त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा पालकांचा असतो. पालकाशिवाय विद्यार्थ्यांचा कुठलाही विकास आपण सर्वांगीण विकास करू शकत नाहीत. म्हणून आमच्या शाळेचे प्रत्येक पालकांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य लाभतं. प्रत्येक उपक्रम राबवला की त्या उपक्रमामध्ये पालकांचा खूप मोठा सहभाग असतो. सर्वात जास्त मान्यवरांना सांगायला आवडेल की आमच्या माता पालक सर आमच्यासारख्या खूप म्हणजे आमच्या ॲक्टिव्ह आहेत. प्रत्येक कार्यक्रमामध्ये एखादी गोष्ट सांगितली की त्या माता पालका तयारच असतात आणि त्या पद्धतीने ते आम्हाला सहकार्य करतात. म्हणून मला खरंच माता पालकांचं मी अभिनंदन मानेन की आम्हाला प्रत्येक ह्याच्यात त्या सहकार्य करतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तर घडवत राहतो, विद्यार्थ्याच्या कलागुणांनाही सतत वाव देतो, पण त्याही पलीकडे माझ्या या ज्या भगिनी आज बसल्यात त्यांच्याही कलागुणांना कुठंतरी वाव मिळावा, स्टेज मिळावं यासाठी शाळेमध्ये खेळ पैठणीच्या माध्यमातून उपक्रम ठेवला जातो व त्या उपक्रमामध्ये यांना स्टेज निर्माण करून त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. त्याचबरोबर बौद्धिक व मानसिक विकासाबरोबर शारीरिक विकासही महत्त्वाचा आहे. यासाठी क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले जाते. परंतु मला मान्यवरांना व पालकांना सांगेल मी की सर आमच्याकडे थोड्याशा भौतिक सुविधा अपुऱ्या आहेत, कमी आहेत, परंतु ती आम्ही विद्यार्थ्यांसाठी कुठेही कमी पडत नाही. त्यावरही आम्ही उपाय म्हणून यावर्षीचे जे क्रीडा सप्ताहाचे आयोजन केले होते, या क्रीडा सप्ताहाचे आयोजन अंबाजोगाई शहरामध्ये वंजारी वसतिगृह या ग्राउंडवर या मोठ्या उत्साहाने क्रीडा सप्ताहाचं 5 दिवस आयोजन केलं. याच्या संदर्भात मला मान्यवर व पालकांना सांगण्यास आनंद वाटेल. मागच्या प्रस्ताविकात याच स्टेजवर याच ठिकाणी मी म्हटलं होतं की आतापर्यंत आमचे विद्यार्थी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय खेळामध्ये पोहोचलेत, परंतु तेही आमच्या संकल्प विद्या मंदिर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं. यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये भोपाळ या ठिकाणी झालेल्या नॅशनल स्पर्धेमध्ये ड्रॅगन बोट या स्पर्धेत इयत्ता 9वीची कुमारी तेजश्री हनुमंत फड ही नॅशनल ब्रॉन्झ मेडल प्राप्त आहे. म्हणजे याचा खरा आनंद वाटतो की मागचं जे अपुरी इच्छा होती यावर्षी ती आमच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा येणारा काळ हा स्पर्धेचा आहे. या स्पर्धेमध्ये ह्या चिमुकले कुठेतरी भरडून जाऊ नये, त्या येणाऱ्या काळात स्पर्धेच्या काळात ते टिकावेत व त्या टिकण्यासाठी आत्तापासून यांच्या ही जी स्पर्धा आज या भयानक स्पर्धेमध्ये हे टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले जाते. वेगळे आयोजन करून विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत जवळपास 44 विद्यार्थी स्कॉलरशिप प्राप्त आहेत. त्याचबरोबर ज्युनियर IAS MTS स्कॉलरशिप यामध्ये अनेक विद्यार्थी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल व ब्रॉन्झ मेडल प्राप्त आहेत. जेणेकरून येणारा काळ हा स्पर्धेचा आहे व त्या स्पर्धेमध्ये हे चिमुकले टिकावेत. त्याचबरोबर मला दुसरं एक सांगण्यास मान्यवरांना आनंद वाटेल. सर शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पालकांचे व शिक्षकांचा संवाद तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणून प्रत्येक शनिवारी आम्ही पालक व शिक्षक संवाद व्हावा यासाठी शनिवारी ओपन हाऊस मीटिंग ठेवली जाते व आज सायन्स, इंग्लिश, मॅथमॅटिक अशा विषयासाठी फार महत्त्व आपण देतोय. त्याचाच विचार करून आम्ही सुद्धा आमच्या शाळेमध्ये सायन्स, मॅथ या इंग्लिश विषयासाठी प्रत्येकाला 2-2 शिक्षक यांची नेमणूक केलेली आहे. त्याचबरोबर सन्माननीय बाप्पा खांडेकर यांच्या सहकार्यातून 2016-17 या शैक्षणिक वर्षात संकल्प विद्यामंदिर शाळेने अगदी 35 विद्यार्थ्यासमवेत पहिले पाऊल अंबाजोगाई शहरामध्ये आम्ही ठेवले. या शैक्षणिक वर्षात फक्त जवळपास संख्या होती 35, परंतु आजतागायत ती 650 विद्यार्थी संख्या आहे.
अंबाजोगाईकरांनी हा जो टाकलेला विश्वास एवढा दृढ झाला आहे की मागील वर्षी जवळपास 200 ते 250 विद्यार्थ्यांना आम्ही ॲडमिशन देऊ शकलो नाही सर. कारण आमच्याकडे तेवढ्या जागा उपलब्ध नसल्यामुळे ते ॲडमिशन आम्ही दिलेले नाहीत, ते प्रवेश आम्ही देऊ शकलो नाहीत. याचे साक्षीदार आदरणीय गंभीरे सर आहेत. त्याचबरोबर साहेब, मला या ठिकाणी पालकांचे आभार मानले जातात नसतात प्रस्ताविकेमध्ये, परंतु एवढं सहकार्य तुमचं लाभतं म्हणून आभार मानायचे. कारण अंबाजोगाईतील इतर शाळेच्या तुलनेत आपली शाळा भौतिक सुविधेमध्ये परिपूर्ण नाही. पण याची कल्पना असताना सुद्धा माझ्या या सर्व पालकांनी फक्त गुणवत्ता हा एकमेव गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या पाल्याचे भविष्य माझ्या संकल्प टीमच्या हातात दिलेले आहे आणि याची दिलेले आहे. त्याबद्दल मी खरंच सर्वांची पालकांची ऋणी आहे. परंतु आमच्याकडे काही गोष्टी कमी असतील याची जाणीव मुलांना आम्ही कधी होऊ दिली नाही आणि देणारही नाहीत. माझी सर्व संकल्पाची टीम व आमच्या संस्थेचे सर्वस्व आदरणीय चोले सर, आम्ही सर्व या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच कार्यरत राहू एवढाच शब्द देते. व मी आमचं जसं शाळेचं संकल्प नाव आहे तसेच आम्ही काही संकल्प केलेले आहेत व ते संकल्प हळूहळू आमचे उतरायला लागलेले आहेत. म्हणून शेवटी जास्त वेळ न घेता जाता एवढंच म्हणते, संकल्प आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा, संकल्प आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा, संकल्प आहे नैतिक मूल्य संवर्धनाचा, संकल्प आहे नैतिक मूल्य संवर्धनाचा, संकल्प आहे आदर्श पाईक होण्याचा, संकल्प आहे आदर्श पाईक होण्याचा, संकल्प आहे संस्कारक्षम नागरिक बनवण्याचा, संकल्प आहे राष्ट्रप्रेम बाल मनात रुजवण्याचा, संकल्प आहे राष्ट्र उभारणीचा, संकल्प आहे राष्ट्र उभारणीचा. तर या संकल्पाच्या माध्यमातून येणारी भावी पिढीची जडणघडण राष्ट्र उभारणीसाठी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत व ते संकल्प प्रत्यक्षात रुजवण्याचा आम्ही सर्व माझ्या टीमकडून मी आश्वासन देते की हे जे आम्ही संकल्पाचं स्वप्न बाळगले हे स्वप्न नक्कीच प्रत्यक्षात तेवढंच उतरण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत राहू एवढा शब्द देऊन मी माझं प्रास्ताविक थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संकल्प. थैंक यू सो मच मैम. आज के प्रास्ताविक से आपको पूरे कार्यक्रम की नहीं तो संकल्प विद्या मंदिर के बारे में जानकारी मिल गई होगी. अब बारी है पुरस्कार वितरण की. सामाजिक क्षेत्र में अत्यंत ही उल्लेखनीय कार्य है जिनका, ऐसे श्री अशोक जी केदार सर, इनका सत्कार मंच पर आसीन सभी मान्यवरों के हाथों से होगा. माननीय अशोक जी केदार सर, सामाजिक क्षेत्र में अत्यंत ही उत्तम योगदान है इनका सत्कार माननीय मंच पर आसीन मान्यवरों के हाथों से किया जाएगा. अब माननीय श्री अशोक जी केदार के परिवार के सदस्य, उनके मित्र, जो सहकारी वर्ग यहाँ पर उपस्थित जो भी हैं, प्लीज़ वो मंच की तरफ प्रस्थान करें. मंच पर माननीय अशोक जी केदार सर का सत्कार किया जा रहा है. श्री अशोक जी केदार सर के परिवार के सदस्य, मित्र वर्ग, सहकारी वर्ग, सभी से अनुरोध है कि वो मंच की तरफ प्रस्थान करें. वो मंच की तरफ प्रस्थान करें. यहाँ पर उनका सुवर्ण रत्न पुरस्कार देकर के सम्मान किया जा रहा है. सामाजिक क्षेत्र में अत्यंत ही उल्लेखनीय कार्य किया गया है माननीय श्री अशोक जी केदार सर के द्वारा. उनके मित्र, सहकारी वर्ग, परिवार के सदस्यों से अनुरोध है कि कृपया वो मंच की तरफ प्रस्थान करें. इधर उधर रुके नहीं, प्लीज़ मंच की तरफ प्रस्थान करें. डीजे आसिफ SK
अशोकजी केदार सर, आपणास संकल्प विद्या प्रतिष्ठानचा सुवर्णरत्न सामाजिक पुरस्कार देऊन गौरवताना आम्हास मनस्वी आनंद होतो आहे. ज्यांचे कुणी नाही या जगात त्यांचा तो आधार होतो. ज्यांचे कुणी नाही या जगात त्यांचा तो आधार होतो. दुःखाच्या दाट अंधारात तो सुखाचा प्रकाश होतो. माणुसकीच्या या नात्याला सीमा नसते कशाचीच. माणुसकीच्या या नात्याला सीमा नसते कशाचीच. निराधारांच्या आयुष्यात तोच मग देव होतो. निराधारांच्या आयुष्यात तोच मग देव होतो. या ओळीप्रमाणे आपण सर्वप्रथम काही निराधार लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वखर्चाने देण्यास सुरुवात केलीत आणि नंतर अनेकांना आपल्या या सत्कार्यात सहभागी करून जास्तीत जास्त निराधार लोकांचा आधार बनण्याचे काम आपण मागील अनेक वर्षापासून सातत्याने करत आहात. त्या निराधारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुद्धा आपण सहकाऱ्यांसोबत प्रयत्नशील असता. त्यांच्याबरोबर आपण परिसरातील अनेक मनोरुग्ण लोकांना सुद्धा आधार देण्याचे महान कार्य आपल्या हातून सुरू आहे. त्या मनोरुग्णांची दर महिन्यांनी स्वच्छता करणे, त्यांना चांगले कपडे घालणे यासह अनेक गोष्टी त्यांच्यासाठी सातत्याने करत असता. आपल्या या कार्याचा आम्हा सार्थ अभिमान आहे. आपल्या हातून असे सेवा कार्य सतत घडत राहो हीच मनस्वी सदिच्छा. अब बारी है पत्रकारिता के क्षेत्र में उत्तम कार्य करने वाले, फोर्थ स्टेट ऑफ द डेमोक्रेसी मीडिया को कहा जाता है, इस क्षेत्र में उत्तम कार्य करने वाले माननीय श्री अविनाश जी मुड़गांवकर के सत्कार की. सर, माननीय आज मानवलोक संस्थे श्रीमती काम करत रंजना मैडम का यहाँ पर ही तो रंजना मैडम घ्यायला तुम्ही सांगितलं ना, सॉरी थोड़ा सा यहाँ पे मिसमैच हुआ है बाय मिस्टेक. माननीय श्री अशोक जी केदार सर का सत्कार वीडियो यहाँ पर उत्तर सत्कार के उत्तर का वीडियो यहाँ पर दिखाया जाएगा, तो यहाँ पर वो वीडियो प्रस्तुत है. काहीतरी देणे लागतो. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही असे जे मनोरुग्ण समाजात आहेत त्यांना जे की नातेवाईकापासून समाजापासून दुर्लक्षित आहेत अशापर्यंत जाण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत आणि सुरू राहील हे काम. त्याच्यातून हा पुरस्कार साठी माझी निवड केली त्याबद्दल मी संकल्प विद्या प्रतिष्ठान व निवड समिती चे प्रमुख श्री दगडूदादा लोमटे यांचे विशेष आभार मानतो व त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. याच्यामध्ये काम करत असताना काम करण्याचा हेतू हाच आहे की हे पुरस्कार मिळाल्यामुळे आम्हाला कामाची पावती मिळाल्याचा आनंद वाटतो आणि परत काम करण्याची उत्साह द्विगुणित होतो. विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की असे आपल्या आजूबाजूला जर दुर्लक्षित घटक असतील, मनोरुग्ण असतील, अशांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना स्वतःमध्ये अंगीकृत करावी, हाच यामागचा हेतू आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. पत्रकारिता के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करने वाले माननीय श्री अविनाश जी मुड़गांवकर सर सुवर्ण रत्न पुरस्कार के साथ इनका यहाँ पर सम्मान किया जा रहा है. अविनाश जी मुड़गांवकर सर के परिवारजन, सहकारी वर्ग, मित्र वर्ग से अनुरोध है कि वो कृपया मंच की तरफ प्रस्थान करें. माननीय श्री अविनाश जी मुड़गांवकर सर का मंच पर सत्कार किया जा रहा है. पत्रकारिता के क्षेत्र में इनका उल्लेखनीय योगदान है. श्री अविनाश जी मुड़गांवकर सर के परिवार के सदस्य, मित्र वर्ग, सहकारी वर्ग, यहाँ पर उपस्थित सभी से अनुरोध है कि वो मंच की तरफ प्रस्थान करें. माननीय श्री अविनाश जी मुड़गांवकर सर पत्रकारिता के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य है इनका. फोर्थ स्टेट ऑफ डेमोक्रेसी मीडिया को कहा जाता है. यहाँ पर अविनाश जी मुड़गांवकर सर का सत्कार हो रहा है. सन्माननीय श्री अविनाश मुड़गांवकर सर,
आपणा संकल्प विद्या प्रतिष्ठान संस्थेचा सुवर्णरत्न पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. आपण पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्ष जी निष्काम सेवा बजावली आहे ती खरोखरच वंदनीय आहे. 3 दशकांचा हा काळ म्हणजे केवळ बातम्यांचे संकलन नव्हे तर समाजाच्या परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास आहे. आपण पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडून सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपण केलेलं आहे. प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवतानाच सकारात्मक बदलांनाही आपण तितकीच साथ दिली आहे. पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांचे आपण प्रमुख म्हणून कार्य केलेले आहे. आपल्या पत्रकारिता क्षेत्रातील गुणवत्तेची दखल घेत आपणाला अभ्यासासाठी 6 वेळा परदेश दौऱ्याची संधीसुद्धा मिळालेली आहे. आपणास अनेक जिल्हा आणि विभागीय स्तरावरील पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत. आपली ही लेखणी अशीच अविरतपणे समाजाला दिशा दाखवत राहोत हीच मनस्वी सदिच्छा. अब बारी है माननीय श्री अविनाश जी मुड़ेगांवकर सर के उत्तर वीडियो की सत्कार के. नमस्कार. संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या वतीनं मला या वर्षीचा सुवर्णरत्न पुरस्कार पत्रकारितेत केलेल्या योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. गेल्या 30 वर्षापासून मी पत्रकारितेत काम करतो. गेल्या 22 वर्षापासून लोकमतमध्ये, त्या अगोदर दैनिक विवेक सिंधू, गावकरी, सोलापूर तरुण भारत अशा विविध दैनिकामध्ये काम केलं. गेल्या 30 वर्षामध्ये काम करत असताना पत्रकारितेमध्ये उपेक्षितांचे जे प्रश्न आहेत, वंचितांचे जे प्रश्न आहेत, त्यावर वृत्तपत्राच्या माध्यमातून, लिखाणातून सामान्यांना न्याय देण्याचा मी बराच प्रयत्न केलेला आहे. हे काम करत असताना ज्या उपेक्षितांबद्दल आपण तळमळीनं लिहिलेलं असतं, त्यांना न्याय मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो हसू असतो तोच खरा आमचा पुरस्कार असतो. तर हा जरी आम्हाला पुरस्कार दिला तर अजूनही आम्हाला समाजामध्ये राहिलेल्या लोकांसाठी खूप मोठं काम करायचं आहे. ही पुरस्कार देऊन आम्हाला त्यांनी एक अशी प्रेरणा दिलेली की पुढे काम करण्यासाठी तुमच्या पाठीवर हात फिरवला आहे, एक शब्बासकीची थाप दिली आणि बळ दिलं की अजूनही समाजात तुम्ही जाऊन तळागाळातले प्रश्न सोडवा. आपल्या येथील संकल्प विद्या प्रतिष्ठानचे जे कैलास चोले आणि त्यांची सर्व टीम आहे, ही खऱ्या अर्थानं समाजात काम करणाऱ्या पत्रकार असतील, शिक्षक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांच्या पाठीवर नेहमीच कौतुकाची थाप देतात. आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं हे काम चालूच आहे. समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांना जर बळ दिलं तर हे लोक पुढं सुद्धा आणखी मोठ्या उत्साहानं काम करतात. धन्यवाद सर. अब बारी है शैक्षणिक क्षेत्र में उत्तम योगदान देने के लिए यहाँ पर सुवर्ण रत्न पुरस्कार के मानकरी हैं श्रीमती रंजना ताई जाधव मैडम, जिन्होंने शैक्षणिक क्षेत्र में बहुत ही उत्तम योगदान दिया है. आदरणीय श्रीमती रंजना जाधव मैडम के परिवार के सदस्य, मित्र वर्ग, सहकारी वर्ग सभी से अनुरोध है कि वो मंच की तरफ प्रस्थान करें. यहाँ पर परिवार के सदस्य और मित्र वर्ग से अनुरोध है कि कृपया मंच की तरफ प्रस्थान करें. आदरणीय श्रीमती रंजना ताई जाधव मैडम का यहाँ पर सुवर्ण रत्न पुरस्कार देकर के सम्मान किया जा रहा है. सुवर्ण रत्न पुरस्कार शैक्षणिक क्षेत्र में इसकी सन्माननीय श्रीमती रंजना जाधव राठोड मॅडम, आपणास संकल्प विद्या प्रतिष्ठान संस्थेचा सुवर्णरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपण गेल्या 17 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आहात.
आजकाल जिल्हा परिषदेच्या शाळेत बहुतांश विद्यार्थी हे अतिशय सामान्य घरातीलच पाहायला मिळतात. या मुलांना आवश्यक शैक्षणिक साहित्यही नसते. त्यांच्या या अडचणी आपण समजून घेऊन त्या कशा दूर करता येतील यासाठी स्वखर्चातून प्रयत्न केले. सोशल मीडियातील अनेक माध्यमांमधून आपण ते मांडलेत. आपल्या या प्रामाणिक प्रयत्नांची दखल अनेक दानशूर व्यक्तींनी घेतली व आपल्या माध्यमातून त्या गरजू विद्यार्थ्यांना ती मदत मिळवून दिली. काही मदत ही विदेशातूनही मिळाली. हे विशेष दखल घेण्यासारखे आहे. आपण या मुलांना लहान लहान अडचणी आईच्या मायेने समजून घेऊन त्या सोडवत त्यांना शैक्षणिक गोडी निर्माण व्हावी यासाठी अनेक उपक्रम राबवलेत. विविध प्रश्नमंजुषा, कोडे यांचा शिक्षणात उपयोग करून त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्याचा प्रयत्न केलात. विविध व्यवसायांना भेटी देऊन त्यांच्यात व्यावसायिक कौशल्य वाढेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत. आपण केलेले प्रयत्न आपल्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहू देता ते आपण समाज माध्यमातून जगातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देऊन एक आदर्श निर्माण केलात. आपल्या या कार्याची दखल अनेक देश विदेशातील संस्थांनी घेतली आहे. याचा आम्हास अभिमान आहे. आपल्या हातून येणाऱ्या काळातही अशीच अद्वितीय कार्य घडत राहो याच मनस्वी सदिच्छा. अब बारी है आदरणीय श्रीमती रंजना ताई की.